नमस्कार मित्रांनो. तर काय आहे, चूल पेटवा लागले. चूल काय आहे माहिती आहे का, आमच्या बायकोला चूल अजून पेटवता येत नाही. काय होते, चिडचिड होते तिची मग नंतर सुरुवातीला. म्हणून आपलं तिला आहे ना आधी चूल पेटवून द्यायची. हो का, आधी खाली कागद घातली ती बारकी, नंतर बारक्या बारक्या काट्या त्यात घालतो नाही का. हे बघा सोपं आहे, पण काय करायचं आता, ते चुलीवर करावं लागतं. बाईक माझ्यावरच ताव काढते, मोकर दूर दूर लागलं की मोकर माझ्यावरच. त्याच्यामुळं आपलं गप्तीला मदत करू लागतो, चूल पेटवून देतो. एकदा जाळ चांगला लागला मग बाई काय किरकिर करत नाही. त्यामुळं आता माचीस कुठं आहे का? हा म्हणजे सगळं हाताखाली करायचं आम्ही, हां आहे का नाही? हा बघ, नुसतं माचीस मागितलं की लगेचच. सगळं यांच्या हाताखाली करायचं आणि मग हे आम्हाला करून देणार. तसं तर मग मला येतेच की. माझं एक काम हलकं व्हावं म्हणून म्हटलं मला चूल येत नाही पेटवायला. धरा. हो ही बघ जरा, बघ कसं पेटवा लागले चूल. विनाकारण काय होते, मुदाम येते का नाही काय माहिती, काय कळत नाही हिला. ओ करताव काढते. कागद पेटली पेटली पेटली. पेट बाई पेट, लवकर पेट. आता काय पहिलं काय असायचं, पहिलं गावात रॉकेल भेटायचं. रॉकेल थोडंसं ओतलं गेलं की धाड 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 जळायचं. आता इथं काय काय रॉकेल आणि काय, मी ते गाडीच्या इंजिनचं ऑइल आणून ठेवलं होतं. याला ती बाटली बाहेर ठेवली होती, ती ते कुत्र्यानं पलटी केली, ते सगळं ऑइल सांडून गेलं त्याचं. बघा मित्रांनो, काय केलं, कागद चिरून घातली खाली, त्याच्यावर बारक्या काटक्या घातल्या आणि त्याच्यावरती मोठं हे घातलं. आता तुम्ही म्हणताला लय महान काम केलं, असं काही नाही. पण बायको वैतागती माझी, त्यामुळे तिला आपलं चूल पेटवून देतोय. असे धाड 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 एकदा पेटले का नाही जाळ, मग एकदा त्यात आर चांगला झाला की मग वरनं नुसतं काट्या वगैरे लावत गेले की टेन्शन नाही. एक इथं ठेवतो अशी. ओके मॅडम, ओके का, लागलं का? घ्या तुमचं काम आता, चला. हो पटपट सोला म्हणलं आवरा. सोलतो की बाई, ना सोलून मला जेवायला भेटायचं नाही की. एवढी एवढीशी मदत करायला ते तुम्हाला इतका त्रास व्हायला, आणि मी रोज इथं चुली पुढे करते, मला कसं होत असेल? चूल मीच पेटवली, जळण मीच आणलंय, लसूण मीच सोलून द्यायलोय, अजून किती करायचं? बरं हे सगळं मी करते, तुम्ही स्वयंपाक करा, चालतंय का? ए बाई गप की, आता जेवढं करता येते तेवढं करते की. आवरा पटकन मग. हां करतो. भाजी कशाची करायला लागली ग? अरे शेंगा गवारीच्या. गवारीची शेंग आहे काही? हे काय ते शेवग्याच्या. शेवग्याची शेंग आहे. काय बाई, परिस्थितीनं तर माझी याददाश्त पण चालली आता. तुला लग्न झाल्यावर खरंच माहित होतं का ग, कुठलं भाजी कुठं असते, जमिनीच्या वर जमिनीच्या खाली? हे आमच्या दारात झाड होतं की, ह्याचं माहितीये मला. बरं शेवग्या शेंगा जाऊ दे. फसले कशाने होते? हां मुगाच्या शेंगाला. मुगाच्या शेंगाचं झाड मला माहितीच नाही कसलं असते ते. मुगाच्या शेंगावरच लागतात म्हणायचे मुगाच्या. आणि ह्याच्या भुईमुगाच्या. भुईमुग म्हणजे? भुईमुग माहित नाही का? नाही म्हणजे आपले शेंगदाणे, हा ते माहिती, जमिनीच्या खाली असते की. ते तुला आता माहित झाले. म्हणजे गवसा माहिती तुम्हाला आधी? शेत म्हणजे तुझी चुकी तुझी नाहीये, तुला शेतच माहित नव्हतं ना. शेत कुठं माहित होतं, नंतर नंतर जेव्हा लग्न झालं, नंतर जेव्हा आपण इकडे राहायला आलो शेताकडे, तेव्हा हळूहळू सगळं माहित झालं ना. ते झालं, पण भुईमुगा शेंगा खाली असते मला माहिती आहे की. कारण की आमच्या इकडे जरी शेत नसलं तरी आई आमची ते असं उपटून असं झाडतात आणि शेंगा तोडत नाहीत काय. तसं जायचे की त्या कामाला तोडायला, आणि तसं तोडलं की काय करायचे, एवढं बुट्टी भरून का नाही शेंगा फ्री मध्ये द्यायची. म्हणजे काय पगार बिगार काय नाही, फक्त घरला खायला शेंगा हव्या, मग दिवसभर जायचं तेवढं. तर मित्रांनो, काय झालंय विषय, चुलं आता अशी बी तशी बी रोजच आम्हाला आता हे करावं लागणार आहे चुल्याचं, बरं का. तर त्याच्यामुळं प्रमिलाला मी काय म्हणलं, आता डोक्यातलं काढून टाक म्हणलं. काय उलट बचतच आहे. आणि बरेच लोक बी म्हणले बरं का, म्हणजे म्हणतात की चुलीवरचं जेवण म्हणजे चांगलं असतं, गॅसवरचं असं तसं. ठीक आहे, जाऊ दे मरू दे, आपलं गॅस बी वाचते, पैसे 4 पैसे वाचतात. आणि राहिला विषय आपलं जळण बिळण, तर काय आहे ते शेतीच आहे सगळी, येतं इकडून तिकडून कुटुंबी जळण गोळा करता येते. बायको बी आता म्हणली आहे की बाबा गॅसपेक्षा ह्याच्यावरच बरं वाटायलंय.
उग काय बोलत नाही म्हणून काही तोंडात येईल ते बोलू नका. लय बेकार गेलंय तसं. चूल पेटवून द्यायची, सगळी चूल पेटवायची, व्यवस्थित सगळं करून द्यायचं. मग मॅडम स्वयंपाक करणार आमची इथं. भाजी बघा भाजी. बघ का 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 वरचा दरवाजा उघडला नाही. काय कसला ठसका उठवलं का प्रमिला? हा, झाली का भाजी? होती. काय तर्री आले भाजीला मस्त. मला एक कळलं ना व, बोल ना. चुलीवरची भाजी मला अशी असं काळपट का दिसते? काळपट दिसती? हा, धुरा ना. नाही ग. हा म्हणजे आता इथं कढई सगळी काळीच आहे ना, ती भाजी बी तशीच. मग ती जरा नाही नाही, आपण आता इतकी भाजी केली मी गॅसवर पण असंच करते. म्हणजे इथं केले तसं सेम गॅसवर पण करते. तिथं असं लाल कट दिसतोय आणि इथं नाही का असं डार्क चॉकलेटी कट दिसतोय. घरी लाल, घरात आतमध्ये गॅस पाशी लाल भडक कट दिसतोय. आणि ते बघा की की जवळ बघा चॉकलेटी कलरचा कट आलाय. कशानं? धुरा ना. हा तसंच नाही, धुराच काय संबंध नाही. वाटते तुला ती काय माहिती बाई. काय डोकं लावतेस मलाच कळत नाही तुझं. आता डोकं काय, मला मी 2-3 वेळेस फसले की मला असं वाटलं येईल बिघडलं काय म्हणलं आपण. बरं ऐक ना, ऐ अंड्याची पोळी करायची. करायची की मग ह्याच्यात आणलेत की अंडे. आणलीस का? अरे वा, लय दिवस झालं खाऊन चुलीवरची पोळी. लईच तुम्हाला लई दिवस चुलीवर लई आठवं लागले वा आजकाल. अगं सगळं जुनं दिवस माझ्याकडनं आठवलं. 12 नमुन्याची 12 पकवान बनवून घेणार तुम्ही सारखं रोज रोज हीच म्हणून. भाज्या कधी आणल्या का कधी विचारलं तर? अगं तसं कधी पण ह्या माणसाला बाजारला पाठवा. खरंच भरपूर जणांच्या कमेंट आल्या बरं का प्रमिला माग, काय की दादा तुमची बायकोला सुग्र नाही, कशाला त्रास देता बायकोला, आणि एवढं चांगलं स्वयंपाक करते. पण त्यांना काय माहिती आहे? होय होय, त्यांनाच माहिती. तुम्हाला समोर राहून माहिती नाही काय. त्यांना काय लोकांना माहिती? ती माझी माया यायला लागली. निम्याच्यावर काम मीच करतोय. काय केलं सांगा, नुसतं चूल पेटून दिलं म्हणजे सगळं असतं का? तसं नाही दिसतंय ना समोर. चूल पेटवली, हा. लसूण सोलून दिला. अयो, भाजी आपोआपच गॅसवर ऑटोमॅटिकच झाली आहे नाही हे चुलीवरती. ती लाकूड पुढं सर, बारके बारके लाकूड पुढं सर, ती बारके सर. कधी शिकणार काय माहिती. हा जरा थोडं हे डायलॉग का नाही असं आहे. आईची इथं जर काय नाही, आई म्हणायची कवा शिकणार नवऱ्याच्या घरला गेलो काय करणार. तू एक सांग गोष्ट मला, तू चुलीवर स्वयंपाक करून किती वर्ष झालं सांग इथून मागं? कधीच केलं नाहीस तू? कधीच नाही करायला, जन्मात कधीच नाही. तर आईच्या इकडं पण जरा कॉम्प्लिमेंट द्यायचं थोडं सारे. हिला काहीच नाही येतं, ही बिचारी आपल्यासाठी करते बाबा एवढं झटते संसारासाठी. परवाच एक न्यूज बघितली बरं का, नामदेव चव्हाण तुमची न्यूज पेपर मध्ये यायला वेळ लागणार नाही. त्या बाईचा आदर्श घेतलाय मी, एवढं लक्षात ठेवायला. मला वैताग दिला का नाही बघतेस तुम्हाला मी. त्या बाईचा आदर्श असा होता की नवऱ्यानं म्हणला चुलीवर स्वयंपाक कर, गॅस भेटणं झालंय. बायको म्हणली नाही मी गॅसवरच करणार. तो म्हणला नाही चुलीवर कर, तर तिने डायरेक्टच घास सोडून गेली निघून. खा नंतर बस तिकडं. अगं तिच्या नवऱ्यानं चूल पेटवून दिलं नसेल ग. मी पेटवून दिले की ते बारकं लाकूड घाल शेजारचं त्या आतमध्ये. गंमत करताय का? गमत नाही का? हा राहू दे, गमत नाही करत. चालेल. गमत नाही करत, मी जे आहे ते रिअल सांगतोय. कसं असतंय बुरे वक्त जरा तमीज से पेश आ, क्योंकि वक्त नहीं लगता वक्त बदलने में. काय करणार बाबा. आज डायलॉगवर डायलॉग चालू आहेत मॅडमचे. करून घे भाकरी मस्त, 2-3 भाकरी. इजलं का? फुकरी कुठं आहे? फुकणी फुकणे बघा, घराच्या कामाला पाईप आणली होती, प्लंबरवाल्याकडे ठेवले कुठं तर येईल कामाला म्हणून. बघा हे असल्या कामाला आली. मग आता काहीतरी उपयोग झाला ना त्याचा. फोक फोक काय गबस आहे. उलट वाढायचं नाही तोंडात. तुम्ही मला मुद्दाम हे लाकूड घालायला लावलं आतमध्ये, मला खोकला लागावं म्हणून. बरं थांब, पेटली बाबा एकदाशी. होय पेटली तुला एकदाशी. पेटली पटपटावर मस्त की भाकरी कर, अंड्याच्या पोळ्या कर. हो आवडतं की महाराज. हा अगं हे पातेलं मोठं ठेवलंच का? हे आणायला सांगितलं होतं मला तू. काय पातेलं बारकं?
बारका आणून करते काय का ते रॉड आणलाय तुम्ही म्हणले ना कोणीतरी कमेंट केल्यावर ते हे ठेवा सळ्या ठेवा म्हणून अगं ती रॉड आहे ह्याचं साधं मटेरियल आहे ती चालू मध्ये ते पाणी होऊन त्याचं येईल खाली. बरं जाऊ दे, मोठं पातेलं घेतलं बरं झालंय. काय करू त्याला माती बी नाही लावली आणि काहीच नाही त्याला काय होतंय. काहीतरी डोकं लावू थांब. त्याला माती लावशील का नाही? आम्ही आत घ्या चूल केवढी पेटलेली होती. काय करावं, काय भात करून घेते का आधी? हा भयानक आता हे होते बघा ते हे भात करून घे. भात श्री हे तांदळाचा हात ठेव आणि हे कर. अय पुरे ते कांद्याची पात कशाला आणली आहेस? मी तुला पोळ्या करायला सांगायला लागलोय, तू काय करत बसलीस? बरं मी किती वेळ झालं वाट बघालोय. अहो पात आपले घेतले गार्डन मधले. तेच मी बघितलं की तुला पात आणलीस तू. हा मी तुला अंड्याची पोळी कर म्हणलं तू अहो त्या अंड्याच्या पोळीवरती टाकायला वा. ते झालं असं बी असते का? हा मग आता कांदा टाकत तर पात आहे ना एवढे छान लोक पात आवडीने टाकतात की त्याच्या आत टाकून असं करत नाहीत का? काय करशील बाई, तुझं काय भरोसा नाही. कर लवकर. असते ज्याला चांगलं भेटतं का ना खायला त्याला नावं ठेवायलाच आवडते. ज्याला भेटत नाही ना ते माणूस गुमान खाते. त्याला काय अपेक्षा नसते कुणाकडनं. बाई 2 घास भेटतात ना सुखाचे बस झाला असं म्हणता येते. बरं उरक, कीर्तन बंद कर. कसली चूल पेटल्या हवाच लागायला सारखी. बरं थांब आता. घ्या किती वेळ झाला वाट बघायला होतो, शेवटी बतली बाय. का मित्रांनो खरं सांगतो बरं का, आता गावाकडंच आहे बरं का, पण बऱ्याच दिवस अंडी मला लई दिवसाला अंडीच आणली नाहीत का ग आपण? नाही आज लई दिवसाने योग आलाय बाबा, चुलीवरची अंड्याची पोळी खायची. असं काय नाही, खाल्ले बरं का लहानपण आमचं सगळे त्यातच गेले. पण काय असते जरा आता हे अचानकच युद्ध सुरू झालं, गॅस टंचाई. मोसम कसा निघतो, आईस्क्रीमचा मोसम, त्या मोसम मध्येच खावडतं सगळं. तसं आता कसं युद्धाचं मोसम निघाले, त्याच्यामुळे मग आता चूल पेटवायला लावले. चला बाबा उन्हाळा आहे मित्रांनो, रोज काय आम्ही खात नाही नॉनव्हेज बरं का, कधी तर असते 15 दिवसाला, महिन्याला एकदा काहीतरी असते. चलाच नेमकं घडून आलंय. मगाशी आम्ही गेलतो बाहेर तर म्हणलं हिला म्हणलं नाही हो मित्रांनो, काय घडून नाही आलं. या माणसाने मुद्दाम घेतले अंड्याचा ट्रे. खोटं सांगते बघा तुम्हाला. काय पचका करतेस का माझा प्रत्येक टायमाला? खायचं पचका, खोटं नाही बोलायचं फॅमिलीला. फॅमिलीला कुठं खोटं बोलणार आहे? जे आहे ते आहे, मी कुठं खोटं बोलला. आता अंडी आणली म्हणलं काय बोललं. बरं घे करून पोळ्या सगळ्या, मस्तपैकी जेवणाला बसू. हा हो मित्रांनो.